आपण वेगवेग अंतरवरची गणित बघत होतो। मग क्वेश्चन आहे आपल्या स्क्रीनवर 450 मीटर लांबीच्या म्हणजे गाडीची लांबी आहे ती 54 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या एक आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास, म्हणजे विजेचा खांब म्हणजे काय, ज्याला स्वतःची लांबी नाही, मग दिलेली जी काही लांबी आहे ती कोणाची असेल, फक्त ट्रेनची आहे, आपण तीच कन्सिडर करायची, किती वेळ लागेल। स्पीड काय आपला 54, म्हणजे आपण काय करतो याला 540 36 सेकंद झालं, एवढं तर करतोच आपण 540 मीटर। मी हळूहळू हे ना युनिट देणं सुद्धा बंद करणार आहे, ठीक आहे। हे काटाकाटी करताना फक्त मध्ये मध्ये येतात म्हणून, बाकी काही नाही, तुम्ही दिले तरी चालतील। तर 450 मीटर किती सेकंदामध्ये, बरोबर आहे। रेशो तुम्ही कोणाचाही घ्या, याला याच्या 15 पट करा किंवा मग ह्या म्हणजे या दोघांचा जरी संबंध लावला किंवा ह्या दोघांचा जरी संबंध लावला, काही फरक पडत नाही, सारखंच आहे। बघा कसं, बघा हा आपण मागच्याच गणितामध्ये एक कुठेतरी बघितलं होतं की हा याच्या 15 पट असतो, इंटू 15, 36 गुणिले 15 म्हणजे 540 येतं, बरोबर आहे, ठीक आहे। तर मग हा कोणाच्या 15 पट आहे ते बघा, कोणाच्या 15 पट आहे, 30च्या 15 पट आहे, म्हणजे 30 सेकंदात जाणार, ठीक आहे। हे तर इथल्या इथंच निघालं। हे आपण कुठलं वाला बघितलंय, यांचा आणि यांचा संबंध लावून, आपण यांचा आणि यांचा जरी रेशो काढला तरीही चालतं। बघा 54, हे 0 0 समजा मी कट केले, ठीक आहे। 54 आणि 45, कोणती एक संख्या आहे जी 54 आणि 45 ला भाग देईल, 9, 9 सख 54, तर 9 5 45, बरोबर आहे। मग आता संबंध यांचा लावायचा, राईट। कोणाच्या 6 पट 36 आहेत, हे सगळं मधलं विसरून जायचं, हे सगळं रेशो एकदा आला ना इकडचा आणि इकडचा, कोणाच्या 6 पट 36 आहेत, 6च्या 6 6 36, तर 6 पंचे किती 30। कसंही जा, गणित आहे, सोपं आहे, साधं आहे, सरळ आहे। रेशो काढून करा किंवा एकमेकांच्या पटीत बघून करा, काही फरक नाही पडत, सारखंच उत्तर येणार आहे, ठीक आहे। पुढचं गणित बघूया। 300 मीटर लांबीच्या आगगाडीस 72 किलोमीटर प्रति तास वेगाने एक विजेचा खांब ओलांडण्यास लागणारा कालावधी, स्पीड काय 72, म्हणजे 320 किती 36 सेकंदात, 320 किती 36 सेकंदात। हे मीटर आहे, मीटरच्याच खाली मीटर असले पाहिजे, मगाचपासून आपण ते करतोय, तुम्ही नीट लक्ष द्या। मीटर खाली मीटर म्हणजे किती, 300 मीटर जाण्यास किती सेकंद लागतील तेच विचारले ना, कालावधी, विजेचा खांब ओलांडण्यास लागणारा कालावधी किती पट आहे, 0 0 द्या काढून, किती पट झाले, 36 दुने 72, तर किती दुने 30 होतील, 15 दुने 30 झालं, 15 सेकंद लागतील। तुम्ही कुठली थेरी वापरता त्याच्यावरनं काढून बघा, 15 सेकंद लागणार आहेत, ओके। पुढे मी ते 5/18 करून का देत नाही, कारण की ते तुम्ही तेच करत आलेला आहात, मी पण तेच जर का सांगितलं तुमच्या माइंडमध्ये अजून तेच बसेल, त्याच्यामुळे ते नका करू, एवढं करून बघा, ठीक आहे। येतात उत्तर। आता बघा इथं काय दिलंय, 130 मीटर लांबीच्या एका पुलाची लांबी दिलेली, म्हणजे कन्सिडर काय काय करायचं आपल्याला, क्रॉस करणारी ट्रेन आणि तो पूल, ह्या दोघांची लांबी कन्सिडर करायची, राईट। 36 किलोमीटर वेगाने जाणारी 110 मीटर लांबीची एक आगगाडी किती वेळात ओलांडेल। आता बघा इथे डिस्टन्स कधी कुठं कसं पकडायचं, राईट। स्पीड काय दिलेलं आहे 36 किलोमीटर पर आवर, आपल्या भाषेमध्ये 360 मीटर किती सेकंदात 36 सेकंदात, फक्त 0 लावायचं आणि पलीकडे 36 लावून टाकायचं, ओके। 360 मीटर आहे 36 सेकंदांमध्ये, बरोबर। तर आता किती मीटर पाहिजे आपल्याला अंतर, हे पण आणि हे पण किती होतात, 130 आणि 110 240 मीटर किती सेकंदांमध्ये जाईल, 0 0 कट, 36 ला 36, 24 ला 24 सेकंदांमध्ये जाईल, ओके। हे कसं तुम्ही करता बघा, हे सोडून दाखवतो। स्पीड तुमच्याकडे फॉर्म्युला काय असतो त्याचा, हा अरे फॉर्म्युला बघा, स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम, राईट। किंवा मग इथं तुम्ही वेलोसिटी घेता, स्पीड वेलोसिटी एकच आहे, म्हणजे ठीक आहे, तर आहेत दोन वेगवेगळ्या क्वांटिटी, स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी, पण हे फॉर्म्युला असा तुम्ही वापरता, v इक्वल्स टू डी अपॉन टी, किंवा काही लोक याला डिश टीव्ही असं सुद्धा म्हणतात,
डिश टीव्ही, हे डी इकडे तिकडे घालून असं काहीतरी डिश टीव्ही, डिश टीव्ही असं, डिश टीव्ही असं म्हणतात. ठीक आहे, हा तुम्ही फॉर्म्युला लावता. आपण हा फॉर्म्युला पकडू. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. तुम्हाला काय सांगितलेले स्पीड फॉर्म्युल्याने एकदा काढून दाखवतो म्हणजे तुमच्या मनातली भीती जाईल की असंच असतं काय. 36 किलोमीटर, काय 36 किलोमीटर तुम्ही काय करणार 5/18 करणार. बरोबर आहे. नंतर इकडे दोन डिस्टन्स दिलेले आहेत. किती किती दिलेले आहेत तुम्हाला 110 आणि 130. लागणारा वेळ किती टी तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. राईट. इथे तुमचं झालं 36 दुने म्हणजे किती 10 आणि इकडे किती 240 अपॉन टी. पुढच्या स्टेपमध्ये तुम्ही काय करणार आता टी इकडे टाकणार 24 240 वर घेणार 10 इकडे ठेवणार 0 0 कट करणार आणि शेवटी 24च उत्तर आणणार. आता आपण जरा मिनिमाइज करून बघूया. बघा मित्रांनो कसं करायचं. हा एवढा गोतावळा तुम्हाला सांभाळून घ्यायचा आहे की हे फक्त तोंडावरची गणितं तुम्हाला करायची आहेत. ठीक आहे. याच्या आधीची गणितं तुम्ही ह्याच फॉर्म्युल्याने करणार आहात सुरुवातीला. बरोबर आहे. माहिती आहे मला. तुम्हाला जोपर्यंत माझ्यावर विश्वास बसणार नाही की ते येतंय उत्तर तोपर्यंत तुम्ही हेच करणार आहात. पण एकदा तुमचा विश्वास बसला आणि तुम्हाला जर का ते माइंडला पटापट व्हायला लागलं तर तुम्ही ही पद्धत कधीच सोडणार नाही. मी गॅरंटी देतो तुम्हाला. पटापट उत्तर येतात. वेळ वाचतो याच्यामध्ये हो त्याच्यामुळे. ठीक आहे. आले गणित उत्तर बरोबर आले 24 उत्तर. तुमच्या सॅटिस्फॅक्शन साठी मी हे करून सुद्धा दाखवलं. चला पुढचं गणित बघूया आता आपण. ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडी जिला स्वतःची लांबी आहे. ठीक आहे. 400 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल. शेवटी तेच व्ही इक्वल्स टू डी अपॉन टाइम करून तुम्ही टाइम काढणार आहात. आपण माझ्या पद्धतीने जाऊया. स्पीड काय दिला 600 किलोमीटर म्हणजे काय 600 मीटर 36 सेकंदात झालं. आता ह्या दोन्ही मीटरची आपल्याला ऍडिशन करायची आहे जशी तुम्ही त्या फॉर्म्युल्यामध्ये करता. बरोबर आहे. इथेही करून घ्या. किती झाले 420 आणि 480 किती झाले 900. किती सेकंदांमध्ये जाईल एवढंच काढायचंय तुम्हाला. राईट. बघा ना हे कोणाच्या दुप्पट आहेत हे त्याच्याच तिप्पट आहेत. हा रेशो झाला ना त्यांचा. बघा ना तुम्ही 300च्या दुप्पट 200 300च्या तिप्पट 900. मग हे 36 पण कोणाच्या तरी दुप्पट आहेत. रेशो सेम असणार आहे तर त्याच्याच आपल्याला तिप्पट शोधायचे. 36 कोणाच्या दुप्पट आहेत 18च्या तिप्पट किती 54 सेकंद लागतील. काढून बघा काही हरकत नाही. ठीक आहे. जोपर्यंत तुम्हाला विश्वास बसत नाही तोपर्यंत तुम्ही ते दोन्ही फॉर्म्युले बघा. माझे तर ट्रायच करा कारण की याच्याने वेळ वाचतोय. ठीक आहे. 54 सेकंद आन्सर त्याचं असणार आहे. आय होप तुम्हाला प्रॅक्टिस होत असावी. ठीक आहे. ताशी 144 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या एवढ्या लांबीच्या मालगाडीस इतक्या लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल. आपण आपल्या फॉर्म्युल्याने जाऊ. 1440 दर 36 सेकंदामध्ये तर काय 1 मिनिट 120 आणि 80 मध्ये 1200 की किती वेळ लागेल. बरोबर काढू शकता तुम्ही. 0 कट करा. किती आहे 36 चोक 144. बरोबर आहे. किंवा मग तुम्ही असं जरी केलं तरी चालतं. 36 चोक 144 तर किती चोक येईल इंटू 36 चोक 144. बरोबर. 36 दुने 72 72 दुने 144 म्हणजे 36 चोक 144 तर किती चोक 120 येतात 30 चोक 120 येणार. बरोबर आहे. असंही काढून बघितलं. रेशो काढून बघूया. रेशो काढून पण होईलच की काही इश्यू नाही. बघा हा कोणाच्या तरी 12 पट दिसतोय. तुम्हाला 144 म्हणले की 12चा वर काही माहितीच असतं तुम्हाला. बरोबर आहे. हा कोणाच्या तरी 12 पट आहे. त्याच 12च्या 120 हा 10 पट आहे. मग हा कोणाच्या 12 पट आहे 3च्या. मग ह्याच 3च्या 10 पट हा घ्या 30. चालेल. रेशो सेमच असला पाहिजे. रेशो सेमच असला पाहिजे. ओके. पुढचं गणित बघूया. किती वेळ लागेल मग 30 सेकंद. या प्रश्नाचं उत्तर 30 सेकंद आहे. ओके. पुढे
ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 260 मीटर लांबीची एक आगगाडी एक बोगदा 45 सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती? आता तुम्हाला उलट विचारलेलं बघा. 80 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी, आपण आपल्या थिअरीने जाऊ, बरोबर बोगद्याची लांबी काढता येते. ओके, म्हणजे काय 80 किलोमीटर म्हणजे किती? 80 मीटर 36 सेकंदात, बरोबर आहे. तर ती बोगदा आणि ट्रेन हे दोन, म्हणजे ती जी ट्रेन आहे लांबीची एक गाडी 260 मीटर लांबीची एक गाडी बोगदा पण ओलांडते, म्हणजे बोगद्याला पण स्वतःची लांबी आहेच की, बरोबर आहे. तर 45 सेकंदांमध्ये. ओके, आता बघा सिंपल आहे. 36 सेकंदामध्ये तिचं 800 मीटर जातीये, तर 45 सेकंदांमध्ये किती जाईल आधी ते काढून घेऊयात, बरोबर आहे. कशाने भाग देऊ शकतो आपण? 9ने. 9 चोक 36, 9 पाचा 45, हा रेशो आला. 4 आणि 5 हा रेशो आला. मग कोणाच्या चौपट असतात? 820च्या. तर मग 20च्या 5 पट किती? 100, म्हणजे इथं 1000 समजा, असे 1000, बरोबर आहे. 200 चोक 800, तर 200 पाचा 1000. त्याच्यापैकी आता हे 1000 काय झाले? याच्यामध्ये 1000 मीटर जाईल ना, 1000 मीटर. त्याच्यापैकी 260 कोण आहे? 260 आगगाडी आहे. तर मग बोगद्याची लांबी किती आली? बोगद्याची लांबी आली आहे 740. ठीक आहे, कसंही करून बघा तुम्ही, काही इश्यू येत नाही. ओके, 740 मीटर. 518 करून तुम्ही फॉर्म्युल्याने जाऊन बघा, एवढंच येणार आहे. ह्या पद्धतीने फक्त सोप्या पद्धतीत होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. राईट, काय केलंय आपण? फक्त परत एकदा मी तुम्हाला समजून सांगतो. 80 किलोमीटर वेगाने जाणारी 260 मीटर लांबीची एक आगगाडी एक बोगदा 45 सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती? स्पीड आपल्याला दिलाय 80, आपण काय करणार? 800 मीटर 36 सेकंदामध्ये, बरोबर आहे. मग 36 सेकंदामध्ये 800, तर 45 सेकंदात किती गेली असेल बाबा ती? तर 1000 मीटर गेली असेल. हा आपण हिशोब काढला लगेच, बरोबर आहे. मग आपण काय केलं? 1000 मीटर गेली ती, त्याच्यापैकी 260 मीटर तर तिची स्वतःचीच लांबी आहे, बरोबर आहे की नाही. मग उर्वरित लांबी कोणाची असेल? तर ती बोगद्याची असणार आहे 740. ओके, तुम्हाला फॉर्म्युल्याने जर का काढायचं म्हणलं तर स्पीड काय? 80 गुणिले 5/18, राईट. 260 दिलेली आहे, बोगद्याची लांबी दिली नाही, म्हणजे तुम्ही T2 जशाल तसा ठेवला आणि T किती लागलाय तुम्हाला? 45. एवढंच करता ना तुम्ही, 45 45. मग याला तुम्ही इथं भाग देत बसणार, राईट. मी सरळ काय करतो? 9 दुने आणि 9 पाच केलेले चालतात का? चालतात, बरोबर आहे. शेवटी तेच होणार आहे ते. मग ह्या 2नी भाग दिला, इथे किती झाले? 2ने भाग देऊन 40. 40 पाचा 200. 200 मीटर प्लस 260 मीटर. ओके, आणि हे T2 असणार आहे, बरोबर आहे. आता हे 5 जे आहेत ते इकडे जातील, म्हणजे याच्यासोबत गुणाकारात आले 5, बरोबर आहे. व्हिडिओ बघताय तुम्ही तर लक्षात येईल. म्हणजे किती झाले आता हे? 1000. मग 260 प्लस T2 म्हणजे बोगद्याची टनलची लांबी, बोगद्याची लांबी काही पण. मग हे 260 आता या 1000 मधून वजा केले म्हणजे किती आले? 740च येतात. अरे एवढे कुठाने करण्यापेक्षा बाबा थोडंसं डोक्याला चालना देऊन कर की इथलं इथं 740, बरोबर आहे. आलं उत्तर. पुढचं गणित बघूया. ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी 340 मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते तर त्या आगगाडीची लांबी कोणती? आगगाडीची लांबी, ओके चालतंय, काय हरकत नाही. बघा 540 सेकंदात 360 कुठं? 36, बरोबर आहे. 540 मीटर किती? 36 सेकंदांमध्ये जाते आपली गाडी, कारण की स्पीड त्यांनी तसा दिलेला आहे. आपल्याला पाठच व्हायला पाहिजे. आता 0 लावायचं 36 लावायचं, संपलं. इकडे 0 तिकडे 36. ओके, पण 36 सेकंदामध्ये ती जर का 540 क्रॉस करते तर आपल्या इकडे त्यांनी तेच सांगितले, त्या 36 मध्ये 340 म्हणजे 540च की, काय परत लिहायची पण गरज नाहीये. त्याच्यापैकी 340 कोणाची आहे? लांबीचा बोगदा, हा झाला टनल, बरोबर आहे. ट्रेनची लांबी किती असणार आहे? मग उरलेले 200. ट्रेनची लांबी झाली ट्रेन, बरोबर आहे. येडे काय हेही काढायची गरज नाही, इथल्या इथंच काढलं असतं ते.
बरोबर आहे, आलं लक्षात. 36 सेकंदांमध्ये ती किती जाणार आहे, 540. आता जर का दोघांची लांबी आहे त्या 540 मध्ये, ट्रेनची पण लांबी आहे, टनलची पण लांबी आहे, नुसत्या एकाची लांबी धरून जमणार नाही. ठीक आहे, त्याच्यापैकी बोगद्याची लांबी 340, तर उरलेली काय असेल, ट्रेनची लांबी, ती आली 200. पुढे, ताशी 108 किलोमीटर जाणारी आगगाडी 800 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते, तर त्या आगगाडीची लांबी कोणती. 1080 मीटर प्रत्येक 36 सेकंदामध्ये, तर 48 सेकंदामध्ये 48 सेकंदांमध्ये ती किती पार करणार. सगळ्यात पहिले हे काढून घेतलं. बरोबर आहे. कशाने काढू शकतो आपण, 12 त्रिक 36 आणि 12 चोक 48. बरोबर आहे. रेशो हा पण कोणाच्या तरी तिप्पट आहे, हा पण कोणाच्या तरी तिप्पटच आहे, आपल्याला त्याच्यात चौपट काढायचे. बरोबर. 108 कोणाच्या तिप्पट आहे, 36च्या, तर आपल्याला 36च्या चौपट काढायचे. किती आले, 144 वर 1 0, 360 म्हणजे 36 चौपट 144. 144 मीटर जाणार, त्याच्यापैकी 800 मीटर तर लांबीचा बोगदाच आहे, 800 मीटर लांबीचा बोगदा आहे. उर्वरित किती असतील, तर 640. काय, आगगाडीची लांबी ना, ट्रेनची लांबी किती निघाली, 640. रेशो काढून काढा किंवा पटमधून काढा, कसंही काढा, आन्सर येऊन जातं. पुढच्या क्वेश्चन्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. धन्यवाद.